जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आता आपली गोष्ट आहे 76वी आणि गोष्टीचं नाव काय आहे? शाल्याबरोबर युद्ध. बघा, आपण बघितलं की कृष्णाचे जन्मापासून कितीतरी शत्रू होते. असुर तर होतेच होते, पण हा शाल्य पण एक शत्रू होता. ज्यावेळी शुकदेव गोस्वामी भगवान श्रीकृष्णाच्या मानवी भूमिकेतील निरनिराळ्या कृत्याचे कथन करीत होते, तेव्हा त्यांनी यदुवंशीय आणि शाल्य नावाच्या असुरामध्ये झालेल्या युद्धाच्या घटनेचे देखील वर्णन केले. या शाल्याने स्वतःजवळ सौभ नावाचे एक विमान बाळगले होते. शाल्य राजा शिशुपाळाचा घनिष्ठ मित्र होता. आपल्याला माहितीये, जरासंध, शिशुपाल आणि हा शाल्य. जेव्हा शिशुपाल रुक्मिणी बरोबर विवाह करण्यासाठी गेला होता, तेव्हा शाल्य हा वर पक्षातील एक सदस्य होता. तेथे यादव सैन्य आणि शत्रू पक्षाचे राजे यांच्यात झालेल्या युद्धात म्हणजे यांनी पण रुक्मिणीची अपेक्षा केलेली होती, पण कृष्णाने तिचं हरण केल्यामुळे यांचं सगळं तसंच राहिलं. मग या शाल्याने माहितीये का, शिवशंकराची उपासना केली. शिवशंकराला त्यांनी प्रसन्न केलं आणि शिवशंकराला शाल्याने वर्षभर अखंड तपश्चर्या केली. फक्त एक मुठ रक्षा म्हणजे जी असते ना भस्म, ते तो खात होता आणि त्या भस्मावर तो 1 वर्ष त्यांनी शिवशंकराची घोर तपश्चर्या केली आणि शिवशंकर त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी शिवशंकराकडून एक विमान भेट स्वरूपात मागून घेतले. त्याने सांगितले की ते विमान इतके बलवान असावे की त्याला भेद देवता, मानव, गंधर्व, नाग आणि राक्षसांना देखील करता येणार नाही, असं ते विमान त्यांनी बनवून घेतलं. आणि हे विमान माहितीये का, जमिनीवर पण चालायचं, आकाशात पण चालायचं आणि खूप मोठं विमान होतं. आणि हे विमान त्याला हातात पडल्यानंतर तो द्वारकेवर सतत त्रास देऊ लागला. द्वारकेवर त्या विमानामुळे सगळं प्रदूषण होत होतं आणि त्रिपुरासुराच्या उत्पात माजविणाऱ्या कारवायामुळे पृथ्वीवर अतोनात दुःख पसरले होते. त्याप्रमाणे संपूर्ण द्वारका दुःखात लोटली. द्वारकापूरवासी इतके त्रासले होते की ते क्षणभर देखील शांत नव्हते. आता द्वारकेच्या महायोद्ध्यांनी प्रद्युम्नासारख्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली शाल्याच्या विमानावर आणि सैनिकावर प्रतिहल्ला चढविला. म्हणजे प्रद्युम्नानी नागरिकाचे अतोनात दुःख पाहून प्रद्युम्नाने ताबडतोब सैन्य सज्ज केले आणि त्याच्या रथावर तो वार करायला लागला. प्रद्युम्नाने ताबडतोब सौभराज शाल्याच्या विमानाने केलेले गूढ शक्तीचे प्रदर्शन निष्फळ करून टाकले. विमानाच्या गूढ शक्तीच्या जोरावर शाल्याने रात्रीसारखा निर्भीड अंधकार निर्माण केला होता. परंतु प्रद्युम्न एखाद्या उगवत्या सूर्यासारखा अचानक तेथे आला. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच रात्रीचा अंधकार तात्काळ नष्ट होतो, त्याप्रमाणे प्रद्युम्नाचे आगमन झाल्यावर शक्तीचे प्रदर्शन क्षणात मावळले आणि प्रद्युम्नाने शाल्याच्या सेनापतीला पूर्णपणे जखमी करून टाकले आणि 100 बाण सोडले. अशा त्या विमानाला त्यांनी दारुक पुत्राने प्रद्युम्नाचा रथ तेथून हलविला. अरे, तू फारच गुंडीत कार्य केलेस, तू मला रणांगणातून बाजूला का आणलेस? आणि मग प्रद्युम्नाच्या सारथ्याने उत्तर दिले की महाशय, मी आपणास दीर्घायू चिंतितो. मला वाटते की मी कोणतीही चूक केलेली नाही, कारण योद्धा आपत्कालीन परिस्थितीत असल्यावर त्याला रथावर मदत करणे हे सारथ्याचे कर्तव्य आहे. तुम्ही युद्धात पूर्णपणे निपुण आहात. धोक्याच्या परिस्थितीत एकमेकांची मदत करणे हे सारथी व योद्ध्याचे पारंपरिक कर्तव्य आहे. मला या युद्ध तत्वाची पूर्ण जाणीव आहे. मी माझे कर्तव्य बजावले. शत्रूने तुमच्यावर अचानक गदाप्रहार केला आणि तो इतका तीव्र होता की तुम्ही त्यामुळे बेशुद्ध झालात. तुम्ही धोक्याच्या स्थितीत होता. शत्रूंनी तुम्हाला घेरले होते, म्हणून मी जे केले ते करण्यास मी बाध्य होतो. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील शाल्याबरोबर युद्ध नामक अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. आता आपण भेटूया पुढच्या गोष्टीत. जय श्री कृष्ण बालमित्र.